तर काल सुद्धा जे PWDचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी आंदोलन नाहीतर एक विनंती सरकारला केलेली आहे की थकबाकी सर्व विभागाची ज्यांनी कामं केलेली आहेत ती पूर्वी 18,000 कोटी रुपये होती काही महिन्यांपूर्वी आणि आता ती 40,000 कोटीवर गेलेली आहे। आणि मग ही जी थकबाकी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने सरकारने दिलं पाहिजे, पे केलं पाहिजे, नाहीतर त्याचे पैसे दिले गेले पाहिजे, पण कदाचित सरकारकडे पैसा नसल्यामुळे थकबाकी नाहीतर देय रक्कम ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आता राज्यातच अशी परिस्थिती, तर हे डावोसला स्वित्झर्लंडला जेव्हा गेलेत तिथं महागड्या गाड्या वापरल्या असतील, महागड्या हॉटेलमध्ये राहिले असतील, महागडं जेवण खाल्लं असेल, बरंच काही महागडं केलं असेल आणि त्यामुळे राज्य सरकारकडनं 1.5 कोटी रुपये हे तिथे असणाऱ्या एका एजन्सीचे अजून देय बाकी आहे। आता याच्यामध्ये राज्य सरकार जेव्हा एखादा पैसा मागे ठेवते नाहीतर पैसे देत नाहीत त्याची नकारात्मक चर्चा त्या भागामध्ये होऊ शकते। आणि दावोसला आपण का जातो तर इथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये यावेत यासाठी तिथं एक चर्चा होत असते, चर्चासत्र असतं आणि अशाच ठिकाणी जर आपण देय किंमत पैसे ठेवत असेल तर तिथे असणारे इन्व्हेस्टर असाही विचार करू शकत असतील की हे जे राज्यातलं सरकार आहे ते शब्दाला पक्क नाही असं दिसतंय। त्यामुळे उद्या जाऊन आपल्याला म्हणेल की करार करा आणि करार केल्यानंतर उद्या हात वर करतील, मग कंपन्या दोनदा विचार करतील महाराष्ट्रात यायचं का नाही। हीच परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेली आहे। त्यामुळे जी शहानिशा करायची करा, पण आपल्या राज्याची किंमत ही देशामध्ये नाही तर जगामध्ये कुठेही कमी करू नये याची दक्षता केंद्र आणि राज्य सरकारने नक्कीच घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि खास करून MIDCने घेतली पाहिजे। आता 14 तारखेला आदरणीय पवार साहेब हे फलटणला चाललेत असं आम्हाला कळतंय। 14 तारखेनंतर या प्रश्नाचं उत्तर मी योग्य पद्धतीने देऊ शकतो। एक विषय एवढाच आहे की आमदार तुमच्याकडे किती आहेत, नाहीतर त्यांच्या पक्षाकडे नाहीतर दुसऱ्या पक्षाकडे किती आहेत, याच्यापेक्षा त्या आमदारांपैकी किती लोक परत यायला इच्छुक आहेत ते बरेच आहेत। पण पवार साहेबांनी निर्णय कुठेतरी घेतला आहे की ठराविक सोडले तर बाकी लोकांना एंट्री नाही, आणि जर अशा लोकांना नो एंट्री पवार साहेबांच्या पक्षात असेल तर ते लोक तिकडेच राहत असतील। त्यामुळे उद्या जाऊन ते निवडून येणार नाही येणार हे आपल्याला नंतर कळणार आहे, पण ठराविक सोडले तर बहुतांश लोक जे संपर्कात आहेत त्यांना पवार साहेब घेणार नाही असं कुठेतरी, आणि जयंत पाटील साहेब सुद्धा घेणार नाही असं कुठेतरी आम्हा सगळ्यांना वाटतं। त्याला बिल म्हणायचं का उधारी म्हणायचं? म्हणे जसं चहा प्यायला एखाद्या टपरीवर जातो महिन्याची उधारी आपण ठेवतो, जेवायला जातो, केस कापायला जातो, नाही तर जिथं कुठं आपण दैनंदिन जीवनामध्ये जात असतो आपल्याकडे पैसा कमी पडतो तेव्हा आपण उधारी करतो। दुर्दैव असं की जे राज्य या देशामध्ये 1 नंबरला होतं विकासाच्या बाबतीत आणि आर्थिक शिस्तीच्या बाबतीत, आता कॉन्ट्रॅक्टरची 40,000 कोटीची उधारी गेलेली आहे। आता उधारी 2 कारणांमुळे असेल की आर्थिक परिस्थिती आपल्या राज्याची हलाखीची आहे, नाहीतर उधारी मुद्दामून वाढवायची आणि मग इलेक्शनच्या तोंडावर तुझे पैसे काढतो 10% दे मला असंही कदाचित करायचं। का हे झालंय याच्यापेक्षा झालंय आणि ते 40,000 कोटी रुपयाचं झालंय हे फक्त कामं झालेल्या कॉन्ट्रॅक्टरचं आहे, पण जे कॉन्ट्रॅक्टर लेबर पुरवतात ते सर्व मित्रच आमदारांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, काही मित्र पक्ष आता नवीन आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यांचे मात्र पैसे वेळेवर जातात। मग या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे PWD पासून हे का तुम्ही ठेवलेले आहेत? दुसरं, मग यांचे 40,000 कोटी जर देय रक्कम असेल नाही तर उधारी असेल तर नवीन कॉन्ट्रॅक्ट द्यायचं काय कारण आहे? त्यामुळे आम्ही या नवीन कॉन्ट्रॅक्टरला ज्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट घेऊन कदाचित या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून पैसे सुद्धा दिले असतील त्यांना एवढंच सांगायचं आहे की महायुतीचं सरकार काय परत येणार नाही, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेस प्राईसपेक्षा 30-40% जास्त देऊन, जसं MMRD आहे,
MSIDC आहे, 40% अतिरिक्त पैसा देऊन तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, तर कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे, पैसे जर तुम्ही इलेक्शनला द्यायचा विचार करत असाल तर कृपा देऊ नये. महाविकास आघाडी सरकार आहे, सगळे कॉन्ट्रॅक्ट आपण कॅन्सल करून माफक दरात नाहीतर मायनसमध्ये, जेणेकरून पैसे सामान्य लोकांचे वाचले पाहिजे, कॉम्पिटिटिव्हनेस वाढला पाहिजे आणि त्यातून सरकारचा आणि सामान्य लोकांचा पैसा वाढला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही कॉन्ट्रॅक्ट आणणार आहोत. त्यामुळे ही जी उधारी आहे आणि जे नवीन कॉन्ट्रॅक्ट असतील या बाबतीत कुठे ते ब्रेक कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा लावला पाहिजे का हे सरकार बदलणार आहे. राज ठाकरे साहेबांना मला एवढंच विनंती करायची आहे की खऱ्या अर्थाने राजकारणाचा जो काय पातळी असेल ती कोणामुळे खाली आली असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेब आणि BJPमुळे खाली आलेली आहे. त्यामुळे तुम्ही थर्ड फ्रंटमध्ये जाणार आहात असं आम्हाला कळतं, नाही तर वेगळे काही उमेदवार तुम्ही उभा करणार आहात 288 ठिकाणी. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार नाही अशी कुठलीही कृती, एक नागरिक म्हणून मी राज ठाकरे साहेबांना विनंती करतो की अशी कुठली कृती करू नये जेणेकरून भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा होईल. त्यामुळे कधी कधी होतं असं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला हे बघायला मिळेल की असे काही नेते भाजपवर इतकं बोलतील आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार उभे करतील. त्याचं मागचं कारण एवढंच की उमेदवार दिसताना असं दिसेल की हे भाजपच्या विरोधात आहेत, पण उमेदवार उभे केले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपलाच होणार आहे. त्यामुळे पुढच्या महिनाभरात असे अनेक नेते भाजपच्या विरोधात बोलतील. ते का बोलतायत, कशामुळे बोलतायत, त्यांच्या मनात काय, ओठात काय आणि त्याच्या मागे हेतू काय हे सगळ्यांनी तिथं बघितलं पाहिजे. कारण आम्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी उभे करणार आहोत आणि काही लोक BJPला मदत होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कसे पडतील यासाठी मतं खाण्यासाठी उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यात दुर्दैवाने राज ठाकरे साहेबांचा पक्ष सुद्धा आज मोजला जातोय. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. माझं एकच मत आहे, परवा झिरवळ साहेबांना जे करावं लागलं, संविधानिक पदावर आहेत ते, राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्षाला आणि सत्तेत असणाऱ्या आमदारांनाच काय करावं लागले हे अख्ख्या राज्याला बघितलेलं आहे. म्हणजे उपाध्यक्षांचं या सरकारमध्ये चालत नाही, सत्तेत असणाऱ्या आमदारांचं इथं चालत नाही, ऐकलं जात नसेल तर सामान्य लोकांचं कधी ऐकलं जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पद असून सुद्धा तुम्हाला उड्या माराव्या लागतात. ह्याच्यावरनं तुम्ही दाखवून दिले की तुमचं वजन तरी कमी झालेलं आहे. नाहीतर हे सरकार पदाधिकाऱ्यांचंही ऐकत नाही ना आमदारांचं ऐकत नाही. याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं आणि नंतर बघावं. चर्चा सुरू आहे, एक दादासारखं हिंट देत आहेत अजितदादा बारामतीत भाषण करताना की मी लढणार नाही किंवा मी उमेदवार देईल, त्या उमेदवाराचं काम करा. परत बातम्या आल्या अजित पवार शिरूरमधून लढायला इच्छुक आहेत. तुमची काय नेमकी माहिती आहे? अजित पवार खरंच बारामतीमधून लढणार नाहीये की ते जरा डगमगतात बारामतीतून? व्यक्तिगत तुम्ही मला विचारलं तर आदरणीय दादा बारामतीतूनच नाही, अर्ज मोठे आलेत, बरेच आले आहेत. म्हणजे जेवढे मतदारसंघ आहेत टोटल 288, ह्याचं कितीतरी पट, म्हणजे असं बोलावं लागेल कुठेतरी 6 पटपेक्षा जास्त उमेदवार तिथे इच्छुक आहेत. आणि असेच काही उमेदवार नुसते उभे राहायचे म्हणून राहणारे नाहीत. आम्ही सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. उमेदवार क्वालिटीचे उमेदवार आहे याच्यावरनं आणि पुरोगामी विचाराचे उमेदवार आहे. त्यामुळे याच्यावरनं एक गोष्ट कारण सगळ्या समाजाचे आहे की याच्यावरनं कळतं की आदरणीय पवार साहेबांवर या सर्व इच्छुक उमेदवारांचा विश्वास आहे. आणि यांचा विश्वास कधी येतो जेव्हा लोक पवार साहेबांबरोबर नाही तर विचाराबरोबर आहे. लोकच जर नसतील तर उमेदवार सुद्धा आले नसते. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार येतात कारण का खाली लोकांमध्ये चर्चा फक्त पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीची आहे. धन्यवाद. आता बसून घ्या.